दीपक दादा दोन शब्द बोलतील. पहिली ओपनिंग आहे आज बँडची आणि कोपरगावला जाते गाडी. कसं वाटतं भाऊंना आता? दोन्ही ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. आज आपला पहिला प्रोग्राम आहे गाडीचा. कोपरगावला ओपनिंग पण त्याच ठिकाणी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपला बँड कोपरगावला आयोजित केलेला आहे. तरी आम्ही येतोय, तुम्ही पण नक्की आणि आपला भूषण भाऊचा ब्लॉग कंटिन्यू बघा. तुम्हाला आजची क्वालिटी किंवा आपला आजचा पुरा प्रोग्राम भूषण भाऊच्या यूट्यूब चॅनलला बघायला भेटेल आणि भूषण भाऊच्या चॅनलला पण सपोर्ट करा. धन्यवाद. मित्रांनो आता कोपरगाव जाण्यासाठी निघत आहे लवकरच. आता थोडं थांबलो होतो आम्ही, आता निघतच आहे थोड्या टायमाने. तोपर्यंत आम्ही वेट करून घ्या. गाडी थांबली होती आता 2 मिनिटासाठी. पाहू शकतात तुम्ही न्यू ओपनिंगसाठी मयूर दादाने एक नवीन लुक केलेला आहे. तुम्हाला लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. पिंकी मास्टर, चला मास्टर काय करते हो? येतोय आम्ही कोपरगाव येते. तुम्ही पण या कार्यक्रमाची नक्की शोभा वाढवा. या. जय खानदेश. धुळ्याला थांबली मित्रांनो गाडी. धुळ्यामध्ये नाश्ता करण्यासाठी थांबली गाडी. तिघी गाड्या थांबल्या तिथं नाश्ता करायला. असं कर. दीपक बँड गलंगी मधला एकदम टिंकी लवर. कसं वाटतंय? एक नंबर. आज काय दीपक बँडची? चला नाश्ता माझ्याकडून तुम्हाला. बापरे, अक्षयबाईंच्या काय घे बघून दे. चला कोपरगाव धुळ्याला थांबलोय मित्रांनो नाश्ता करण्यासाठी. दीपक दादाची गाडी मागे लागली, पाहू शकता तुम्ही. आता नाश्ता वगैरे करू मग लिगू. आराम चालू आहे का सध्या? हो दीपक भाऊ फोटो काढले नाही रे. आपले थार दीपक दादाचे ड्रायव्हर, थारचे ड्रायव्हर काच खाली करून घे दादा. कसं वाटतंय पहिली ओपनिंग आहे? एकदम भारी वाटतंय मित्रांनो. आम्ही जातोय कोपरगावला, तुम्ही पण या. आणि मस्तपैकी तिथं आम्ही आता नाश्ता वगैरे करतोय. टाइम लावून तिथं पोचायला त्यासाठी आपले वाजणारे त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे. ते सागर भाऊ त्यांना थोडी लाज वाटते तोंड दाखवायला. आणि गाडीमध्ये तुम्ही तर पाहू शकता की बिनबुलाय बाराचे सारखी एवढी पब्लिक आली आहे. बिनबुलाव आले हो. कोणी पायी येत होता. बाकी आलकट लोक बाकी आलकट भी आहे. हा मुलगा 3 किलोमीटर दूरून पायी येत होता. बाकी बळजबरी भी येत आहे. मग काय करता? त्याच्यावर 3 टीमच्या होत्या. हे माझे पाहुणे. तर मित्रांनो मस्त तुम्ही पण या. आणि आपला कारण 2 मिनिटं मला फोन आलाय, फोनवर बोलून देतो. सागर भाऊ 2 शब्द. सागर भाऊ 2 शब्द. आज गाडीची ओपनिंग आहे, कसं वाटतंय?
एक नंबर वाटते. दीड महिन्यानंतर सगळ्या मित्रांना भेटतोय आपल्या बँड मधल्या. तर सगळ्यात मोठी खुशी म्हणजे असं आहे की मित्रांना भेटल्यावर भारी वाटतंय. आणि आज गाडीची पहिली ओपनिंग म्हणजे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचीच आहे. आमच्या जातीचेच होते आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी भरपूर काही केलंय. म्हणजे मुंबई आणण्याचा सगळ्यात मोठा हिस्सा म्हणजे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हेच होते. ज्या टायमाला ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली होती तेव्हा त्यांनी मोठा पाठिंबा त्यांचा आहे. म्हणून त्यांना मुंबईचे संस्थापक सुवर्णपान म्हणून ओळखले जाते. 1.5 दिवसाच्या शाळा शिकलेला माणूस जर एवढं काही करू शकतो तर आपण आता चांगले मोटिवेशन झालोय, चांगले शिक्षण घेतोय. तर देशासाठी नाही तर स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी तरी थोडंफार काही करावं एवढी माझी आग्रहाची विनंती. जय खांदे. जय खांदे. चला मग मित्रांनो भेटू, थोडा नाश्ता वगैरे करू. आता फक्त 9 किलोमीटर बाकी कोपरगाव. तर थोडं थांबलोय मी, ब्रेक घेतलोय आणि मयूर दादांना काहीतरी घ्यायचं होतं इथं गाडीसाठी, डीन साठी घ्यायचं होतं मयूर दादांना. नेली पोहोचले आम्ही कोपरगाव मध्ये, पाहू शकतो. चालेल मित्रांनो, आता थोडा टाइम नाही जेवण वगैरे करतोय. हा इकडे आपा गाडी चालताय का? थांब, राहू दे आपा येते. काय काय नवीन आणलो गाडी? बाकीचे नवं बाकीचे नाही. 4 थोड्याच वेळात आता मित्रांनो बँड चालू होणार आहे आणि पब्लिक जाम होणार आहे. फक्त 2 मिनिटं जावा. आम्ही मागाची म्हणून हे खतना आणि 3-13 वाटला. आम्ही मागाची म्हणून हे खतना
आमच्या मागवाल्याचा विवेक भैयांचा दरारा निमित्त जे दीपक भाऊ बँड हे जे आज आपल्या कोपरगाव मध्ये साठी आले होते, आज त्यांचे 500K फॉलोअर्स पूर्ण झाल्याबद्दल त्यांचं मनापासून आपण कोपरगावच्या वतीने त्यांचा आपण हार्दिक शुभेच्छा द्यावा आणि सागर भाऊ मरसाळेच्या अर्जुन भाऊ मरसाळे यांच्या वतीने पण अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने पण त्यांना शुभेच्छा द्यावा एवढेच बोलतो, थांबतो. Sí,
झालेला आहे. आता आम्ही आलो एक हॉटेलमध्ये जेवायला सर्वांचं वगैरे जेवण झालेलं आहे. आता सोबत आहे ऋषी दादा, ते आपल्याला भेटले, ते पण आले होते ओपनिंगसाठी त्यांची, तर ते 2 शब्द बोलतील आपल्याला. तर मित्रांनो, त्या बँडची ओपनिंगची तुम्हाला आतुरता होती. तो बँड म्हणजे दीपक बँड गॅलरी. या बँडची या कोपरगावमध्ये एकदम धमाकेदार झाली आणि एकच नंबर कार्यक्रम झालेला आहे. आता आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे. तर भूषण दादा म्हणजेच आपले कांदे 77 यांचा ब्लॉग तुम्ही तर बघितलं असेल. आता यांच्या ब्लॉगला लाईक करा आणि यांच्या इंस्टाग्राम ID त्याच्या आत्ताच 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर कॉंग्रॅच्युलेशन भूषण दादा. आणि आपले सचिन पाटील 22 यांचं यूट्यूब चॅनल आहे, तर यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. बघत राहा उद्याचा पण ब्लॉग. उद्या कोणत्या गावात जाणार आहे? यावला. कोणता आहे हो आम्ही विसरू जातच बरं का. कालचा ब्लॉग पण बघायला विसरू नका मित्रांनो. काल पण वेगळा ब्लॉग येणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला.